कारण अशा प्रकारची संधी जीवनामध्ये पूर्वजन्मात केलेल्या पुण्याशिवाय प्राप्त होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली. काही परमानंद आजी मानसी भीती झाली या संताची. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन झाली पापा तापतुटी दैन्य गेले उठा उठे झाले समाधान पायी विसावले मन. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. केवळ त्रिवेणी संगमावर स्नान घडणं ही या सर्व साधू संतांच्या पुण्याईमुळे आपल्या जीवनामध्ये घडून आलं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुखे हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. तुकाराम महाराजांनी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला आपलं आराध्य दैवत कोण आहे हे पहिलं समजलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रत्येक शिष्याच्या जीवनामध्ये आपले गुरु महाराज हे साक्षात भगवान विष्णू भगवान शिवजी ब्रह्मदेव आहेत असा दृढ निश्चय झाला पाहिजे. तरच आपण त्यांची तन मन धनाने सेवा करू शकतो. त्याचप्रमाणे बाईला आपले पतीही देव दिसले पाहिजे. त्याचप्रमाणे जो सेवक आहे त्याला आपले मालकही देव दिसले पाहिजे. याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या आराध्य दैवतेचं यथार्थ ज्ञान करून जर त्यांची सेवा केली तर आपलं जीवन निश्चितच म्हणजे आपल्या जीवनामध्ये समाधान शांती सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. असो काय वाणू आता नपुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. स्वामीजींच्या कार्याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल वर्णन करणे एवढे शब्द माझ्याजवळ नाही. कारण काय वाणू काय वर्णू मी पामर. साधू संतांचा महिमा माझ्याकडून वर्णन होणं शक्य नाही. म्हणून हे दोन शब्द त्यांच्या चरणी वाक्पुष्प या रूपाने समर्पित करतो. पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुदेव भगवान की जय. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषामहे. ओम शांति शांति शांति. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ एक आधाराट स्वामी आत्मचैतन्यपुरजी महाराज यांचा हा 21वा निर्वाण महोत्सव आहे. त्या निमित्ताने योगायोगाने प्रयागराजमध्ये आपला हा कार्यक्रम जो आहे तो आळंदीमध्ये होत असतो. परंतु योगायोगाने कुंभ आल्यामुळे स्वामींचा हा निर्वाण महोत्सव आपण या प्रयागराज क्षेत्रामध्ये साजरा करत आहोत. स्वामींचं जीवन म्हणजे जसं डोळे जरी आपले असले तरी डोळ्याला पाहण्यासाठी सूर्याचा प्रकाश लागत असतो. बीज जरी आपल्या जवळ असलं तरी त्यासाठी पेरणी करावी लागत असते. हिरा जरी आपल्या जवळ असला तर हिऱ्याचा परीक्षक असावा लागतो तेव्हा त्या हिऱ्याची किंमत कळत असते. त्याप्रमाणे आत्मा जरी आपला असला तरी पण त्या आत्म्याचं दर्शन करून देणारे सद्गुरू आपल्या जवळ असावे लागतात. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेने साधनास आन काही. मी योगाची माऊली साधकाचा मायबाप एवढं जर मोठेपण मला जर मिळालं असेल तर ते केवळ माझे श्री गुरु निवृत्तीनाथ गुरु आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु नसेल तर जीवन गुरासारखं असू शकतं. जीवनामध्ये गुरु पाहिजे. असे मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात त्या दुर्विवेकावरी. जमिनीतला ठेवा जर पाहायचा असेल तर अंजन डोळ्यात घालावं लागत असतं नाही का. त्याप्रमाणे का तीर्थे जी त्रिभुवनी घडती समुद्रावर गहाणी
जैसे अमृत रस स्वादने रस सकळ, जसं अनेक रस असतील त्याचा सारांश जसा अमृत आहे, त्याप्रमाणे जेवढे तीर्थ आहे तेवढे एका समुद्राच्या म्हणजे तीर्थाच्या स्नानाने पुण्य प्राप्त होतं, ते समुद्राच्या स्नानाने प्राप्त होतं. तसं जीवनामध्ये गुरु जीवनामध्ये असले पाहिजे. स्वामींचं जीवन ज्या वेळेला त्यांचं शरीर सुटलं, पूर्ण जग संग्रहीच आहे, फक्त गोळा करण्याच्याच मागे लागलेला आहे, पण स्वामीजींच्या खिशामध्ये 1 रुपया सुद्धा सापडला नाही. असो म्हणून हरिओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. धन्यवाद. विजय महाराज 2 मिनिट.